कधी कधी आपलं मन एवढं रीत होतं की आपण कितीही हसलो तरी आतून पोकळपणा जाणवत राहतो। अशा वेळी पैशापेक्षा यशापेक्षा आपल्याला फक्त एक खरं नातं हवं असतं जे मनाला शांतवेल। जगात प्रत्येक गोष्ट वेळेनुसार बदलते, पण खरी आठवण कधीच बदलत नाही। ती वर्षानुवर्षे मनात जशीच्या तशी जपलेली राहते, जरी त्यातले लोक दूर निघून गेले तरी। माणूस नेहमी बाहेरून कणखर दिसतो, पण आतून तो लाखोदा तुटलेला असतो आणि त्याला जुळवणारे काही साधे शब्द, साधं हसू आणि थोडीशी साथ पुरेशी असते। नाती टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते, फक्त थोडं समजून घेणं, थोडा विश्वास आणि मनापासून केलेली काळजी एवढंच पुरेसं असतं। एखाद्याला कितीही समजावलं तरी जर त्याला तुम्ही मनापासून प्रिय नसाल तर तो कधी समजणार नाही, पण ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरं प्रेम आहे त्याला काही सांगायचीही गरज पडत नाही। आपण नेहमी मोठ्या क्षणांच्या मागे धावतो, पण खरं आयुष्य लहान लहान क्षणात लपलेलं असतं। एकत्र घेतलेली चहा, एक छोटं हसू आणि कुणीतरी मनापासून विचारलेलं तू ठीक आहेस ना, हेच खरी शांती देतं। जगात प्रत्येक नात्याची काहीतरी किंमत असते, पण आईचं प्रेम असं असतं की त्याला कुठलाच दर नसतो, कुठलाच तोल नसतो। ते निस्वार्थ असतं आणि आयुष्यभराचं असतं। कधी कधी आपल्या आयुष्यातील काही लोक आपल्याला फक्त धडा शिकवायला येतात आणि जे खरे असतात ते आपलं संपूर्ण आयुष्य सुंदर बनवायला येतात। दिसणं हे नजरेला भुलवतं, पण मनाला भुलवणारी गोष्ट फक्त वागणूक असते। म्हणून सौंदर्य नाही तर स्वभाव खरं आयुष्य सुंदर बनवतं। आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, आयुष्य म्हणजे कुणासाठी थांबणं, कुणासाठी हसणं आणि कुणासाठी स्वतःला विसरणं। जगात सर्वात मोठं दुःख म्हणजे जिवंत असूनही आपल्यासाठी कुणीतरी मेलेलं भासणं, आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यासाठी कुणीतरी जगण्याची कारण शोधणं। संपत्ती, पदवी, कीर्ती यापेक्षा खरी श्रीमंती ती असते जी आपल्याला मनापासून जपणाऱ्या लोकांच्या रूपात मिळते। कधी कधी आपली शांतता हाच आपला सर्वात मोठा आवाज असतो, कारण जेव्हा शब्द अपयशी ठरतात तेव्हा शांतता हृदयातलं सगळं काही सांगून जाते। मनातून केलेलं प्रेम हे कधीच मरत नाही। माणूस बदलतो, काळ बदलतो, अंतर येतात, पण खरं प्रेम नेहमी मनातल्या कोपऱ्यात जिवंत राहतं। माणसाला दुखावणं खूप सोपं असतं, पण त्याला परत जुळवणं मात्र फार कठीण असतं। म्हणून बोलताना नेहमी विचार करा, कारण शब्दांचा एक जखम आयुष्यभर टिकते। खरी शांती ती आहे जी बाहेरच्या जगात सापडत नाही, ती मिळणे फक्त स्वतःच्या मनात, जेव्हा आपण भूतकाळ विसरून वर्तमान जगायला शिकतो। माणूस तुटतो तेव्हा त्याला पैशाची नाही तर आधाराची गरज असते, आणि तो आधार ज्याच्याकडून मिळतो त्यालाच खरं नातं म्हणतात। नाती तुटण्यामागचं खरं कारण गैरसमज नसतात, तर ती असतात न बोललेली मनातील गोष्टी ज्या वेळेवर व्यक्त केल्या नाहीत। जगात काही माणसं अशी असतात जी आपल्या आयुष्यात वादळासारखी येतात आणि सगळं बदलून टाकतात, पण खरी माणसं ती असतात जी थेंबासारखी येतात आणि तहान भागवून जातात। आपण प्रत्येक दिवस पैशाच्या मागे धावतो, पण शेवटी जेव्हा आयुष्य हातातून निसटतं तेव्हा लक्षात येतं की आपण जगलोच नाही, आपण फक्त दिवस मोजले।